श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी हे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. इथे चांगले नैसर्गिक वातावरण आणि अनेक मंदिरे पाहायला मिळते. इथे गेटवर आल्यावर काही माहिती लिहून आहे. जसे इथे प्रत्येक रविवारी प्रवेश देणे बंद असतो आणि बरीच माहिती लिहून आहे. तुम्हाला इथे यायचे असेल तर तुम्ही ही सर्व माहिती वाचू शकता. आता आपण आतमध्ये प्रवेश केला आहे. समोर आपले सर्व मित्र आहे आणि मी मागेच आपला ब्लॉग बनवत आहे. आम्ही सर्व निसर्गाचा आनंद घेत आहे. इथे धबधब्याचं पाणी इथून वाहत आहे. सर्वच एकमेकांना एक प्रश्न विचारत आहे. इथून जर गेलो तर घसरून खाली पडीन का? घसरलं तर लावते का होड? घसरते नाही पडत. मी तुझ्यासोबत नाहीच पडत. आपल्या घसरू शकते ना. समोर गेल्यावर वरती चढण्यासाठी पायऱ्यांनी चढत जावे लागते. इथे एक घंटी दिसली तर मी ती घंटी वाजवून पाहिली. असं वाटत आहे हे सर्व पायऱ्या चढत चढत थकले आहे. पुरी जिल्ली. ब्लॉगर काही थकत नाही आपला. तेरे को दिखाओ के मेरा था. क्या रे? चल. इथे अनेक लोक निसर्गाचा आनंद आणि मंदिरांच्या दर्शनासाठी येतात. तुम्हाला पण आनंद घेण्यासाठी यायचे असेल तर येऊ शकता. इथे या पहाडावर आल्यावर काही मंदिरे पाहायला मिळते आणि सोबतच निसर्गाचा आनंद, थंडी हवा, बरेच काही अनुभव येते. श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र मुक्तागिरी हे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यामध्ये आहे. इथे धबधबा आणि दिगंबर जैन संप्रदायाचे 52 मंदिर आहे. मुक्तागिरी आपली सुंदरता, निसर्गाचे चांगले वातावरण आणि धार्मिक प्रभावामुळे लोकांना आपल्याकडे आकर्षित करते. इथे 600 पायऱ्या चढून उतरल्यावर आपल्या मनातील एक इच्छा पूर्ण होते अशी मान्यता आहे. असे पण म्हटले जाते इथे 3 कोटी मुनींनी मोक्ष प्राप्त केले. इथे अष्टमी, चौदस आणि पौर्णिमेला चंदन, केसर याचा पाऊस पडतो. काही मंदिरे एका बाजूला आणि काही मंदिरे दुसऱ्या बाजूला आहे. ते सर्व मंदिरे पाहण्यासाठी आपल्याला पहाडाच्या वरच्या भागात पायऱ्या चढत जावे लागते. इथे धबधबा पाहायला मिळते, सोबतच पक्ष्यांचा सुंदर आवाज ऐकायला मिळतो. हे तुम्ही इथचे सुंदर दृश्य पाहू शकता. खरंच इथे धार्मिक आणि नैसर्गिक आनंद घेण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. मी तर या सर्व गोष्टींचा मस्त आनंद घेतला. तुम्हालाही आनंद घ्यायचा असेल तर इथे येऊन आनंद घ्यायला विसरू नका.